पाणी चढले फुल आणि 4 दिवसामागं बघितलं असतील ना तुम्ही, आम्ही लावण केली होती आणि इकडे ते शेंगा पण मी दाखवले होते. आता हे सगळं पुरानं बुडले आणि बघू शकता तुम्ही आता पूर परिस्थिती, म्हणजे घरापर्यंत काय पाणी आलं नाही पण शेताचं बरंच नुकसान झालंय. बघा रोप आणून लावल्या 2 रुपयाला 1 रुपया. इथंच मोजला तर किती रुपये होतात मोजा की. असं पाणी बघा किती आहे. हे सोडण्याच्या पलीकडे जे पाणी आले आणि हे बघा ही लावल्या रोप. हातून बघा फक्त 2 आठवडे झाले असतील रोप लावून, सगळं पूर्ण पाण्यात गेले. ह्याच्या आधी वाटत होतं की महापूर किती मस्त, जसं म्हणतात ना पर्यटन स्थळ आहे तसंच वाटत. तुमच्या गावाला पूर येत नाही माळावर लागलं की खरंच लय वाईट असते. हातून बाद आहे. हा होय, पनोती सगळेजण मिळून टोचले. हे आमची मम्मी लावल्या. हिचं काय नाही. हे आता वाईट कुणाला वाटायला पाहिजे, लावणाऱ्याला वाटायला पाहिजे. ह्याला काय माहिती शेंगा वर येतात काय खाली येतात. बघितलाय तुम्ही व्हिडिओ मध्ये, मी पण शेंगा टोचालतो त्या दिवशी. 3 लावल्या 3 ते बी बुडून गेल्यात. बुडून हिच्या लावलेल्या शेंगा हाय. ते दाण्याचे बी पैसे निघाले नाही आमचं. हे बघा शेंगा लावणारी आमची मम्मी आहे इथं आणि आयत्या पिठावर रेगुट वाढायला आलेली सोनबाई. आई 2-3 आठवडे झाले की शेंगा हे टोचून आपण परवा 2-3 आठवडे झाले की आता पूर्ण पाण्यात बुडले आणि टाकले आणि सगळंच गेलं पाण्याने. काय सुनाला आणि सांगाल्या एका रात्रीत गेले बघ म्हणून. काय करायचं, एका रात्रीला सगळं पाणी आलं. हे करूपर्यंत जवळजवळ 4 आठवडे लागले आम्हाला, सगळं घालून उन्हात घाम गळून सगळं. आता जरा चांगलं आलं तर मग शेताकडे आलं तर आता यायचं काय कारण. पोहत जायचं. एक नाव ठेवायचं. नाव ठेवूया तुम्हाला. नाव काय करायचं आता, सगळंच गेलं आणि पूर्ण वाईट अशी अवस्था झाली शेताची. इकडे तुम्हाला वरणा दाखवतो मी. वरणा किती मस्त आलाय बघा आमचा, ठीक आहे. आणि इकडे बघा वरणा, हे सगळा वरणा गेलाय पाण्यात. काय दर बी चांगला लागलेला. शेंगाचं तर हालत तुम्ही बघा लागलाय. हे आता पाणी जोपर्यंत कुसून वास येणार आहे आता पूर्ण सगळं. हे काढायला खर्चाच्या डबल येणार आहे. असं शेतकऱ्याचं हालत आहे. आणि आपण आपल्या सिटीत राहणार लोक पूर आलाय. पूर बघायला चला, मज्जा. बोटीत फिरायचं, नावत फिरायचं. हे जोपर्यंत आपल्या शेताला लागत नाही पाणी तोवर कळत नाही. पूर म्हणजे काय घरातच पाणी आलं पाहिजे अशी अवस्था नाही आहे. बघा वरनं मी दाखवतो तुम्हाला रोडवरून पाण्याची परिस्थिती कशी आहे. तिकडं बॅक साईडला बघा पाणी, तिकडं सुद्धा बुडलेलं आहे पूर्णपणे. मी आता मेन रोडवर आहे. इकडं हा सैनिक टाकळी आणि खेद्रापूरचा रोड आहे. हा नजारा आहे पूर्ण तिकडंपर्यंत. पूर्ण सगळं शेतात उसात सगळीकडे पाणीच पाणी. हाय चला बाय.